चल काय येतो. ए गप्पाने घरात बसायचंय. अरे पण काय आहे, प्रॅक्टिसला चाललोय. सांगितलं ना ऐकायचं नाही का? घरात बस म्हटल्यावर घरात बस. हे ताई तूच समजू हिला. मम्मी काय चालत, जाऊन दे ना तुला प्रॅक्टिसला. तू मध्ये बोलू नकोस. ए तुला सांगितलं ना समजत नाही. चलो अगं मम्मी काय प्रॉब्लेम आहे, पण त्याला जाऊन दे ना. तो हंडीला तर चाललाय, थोडी ना काही टवाळकीगिरी करायला चाललाय. हो त्याला दही अंडी खायला जाऊन दे. हा दही अंडी खायला जाणार, वर चढणार, खाली पडणार, हातपाय तुटणार आणि हा घरात येणार आणि याला आपण बघायचं. अगं मम्मी पण आता प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते. जर तू वरती थरावरती चढत असेल ना तर हार्नेस युज करतात सेफ्टीसाठी. आणि आता तर प्रत्येक गोविंदाचा इन्शुरन्स सुद्धा असतो, त्यामुळे काही टेन्शन नाहीये. आणि तसंही तो आपली संस्कृती जपतोय ना. कसली संस्कृती? दही अंडीच्या नावाखाली बाया आणतात, नाचवतात. दही अंडी या सणाचा अर्थ तर लोक विसरत चालले. तू म्हणतेस ते तितकंच खरंय म्हणा, पण संस्कृती जपतात. अगं आपली अनिशा शेंडगेत ना, त्यांनी येत्या 16 तारखेला दहीहंडी निमित्त लाईव्ह परफॉर्मन्स ठेवलाय. कसलं? अगं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी, म्हणजे या गाण्यांनी आपल्या दहीहंडी पथकाचं तर जोश वाढणारच आहे म्हणा, पण तिथे संस्कृती जपली जाणार. कधी? संध्याकाळी? हा संध्याकाळी 6 वाजता आपणही जाऊया. आणि आपला देवा आहे ना चांगल्या जागी जातोय, तिथे संस्कृती जपली जाते. आता तरी जाऊ का? ठीक आहे जा, पण काळजी घे. शिवराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग